चला आता, खूप वेळ झाला मंगेश, जाऊया घरी. खेळ संपला, शिक्षण बंद. हा? थांबा शेठजी, बघून घ्या, आमच्या जातीची लोक येत आहेत. शेठजी, ही समजी तर अविश्वासू निघालीत. नमस्कार गुरुजी. नमस्कार काका. नमस्कार. भीमराव, आम्ही तुला आमचा मोरक्या मानतो. जर आम्ही इथं नसतो आलो तर तुझ्या संग विश्वासघात झाला असता, म्हणूनच आम्ही समजे इथं आलो. धन्यवाद काका. पण पोरं कुठं आहेत? बस पोरांना शिकायला नाही पाठवू शकत. पण का? हे त्यामुळं कारण की ही समधी माणसं कर्जासारखी दाबली गेली. इतिहास साक्ष आहे, सावकारांचं कर्ज चुकवता चुकवता त्यांच्या कित्येक पिढ्या गहाण पडतात. कधी ना व्याज संपतं, ना कधी कर्ज. वा, काय भारी बोललात. अहो काही म्हणा, पण रामजी सकपाळ आहे शिक्षित, दुनियादारी पण कळते. बघितलं त्याला कसं उपकार आणि कर्ज कसं ओळखता आलं. चला सेठजी, आराम करूया. आता तर निर्णय झालाच आहे. अहो तुम्ही ही अटच अशी घातली आहे. अहो या लोकांची व्याज फेडायची लायकी नाही, मग पोरासनी कुठून शिकवत्यान. पोरं शिकत्यान तवाच जेव्हा शाळेत येत्यान. चला चला निघा, चला, तमाशा संपलाय. अहो ही शाळा आहे, कुठलं नाटक घर नाहीये की जिथे तुम्ही नाटक करायला आलात. चल मंगेश. आता काय करायचं? आंबेडकर गुरुजी, पैशाच्या ताकदीसमोर शिक्षण अगदी लाचार होतं. समाजाचे हेच तर दुर्भाग्य आहे. या समाजाला बदलायला माहित नाही किती वर्ष लागतील आणि किती पिढ्या. आता तुम्हीच समजावा तुमच्या भावाला आणि भाच्याला. जेव्हापासून साताऱ्यात आलोय तेव्हापासून लढा, भांडण, संघर्ष हेच समजत चाललंय. वहिनी, तो तुझंच नाही ऐकत तर माझं काय ऐकणार? ताई, मला वैताग आलाय समध्याचा. हे समजण नकोय मला माझ्या घरात. कोण थांबू शकतं त्या दोघांनी? ते लोक तेच करतायत जे त्यांना बरोबर वाटतं. ठीक आहे, तर मग अशी गोष्ट आहे ना, मग मला जे योग्य वाटत ते मी करीन. मीच घर सोडून जाते.
मग मनात जे येईल ते करा. तुला काय वाटतं? तू निघून गेलीस की समजा ठीक होईल. मग जा, निघून जा, समजा निघून जावा. हे घर हेच समजा तर बघतय. जवा बी काय अडचण येते तर कोण ना कोण घर सोडूनच जाते. जे माग राहतात ते आपली वाट बघत बसते. मग ताई मी काय करू? आय, तू अजिबात काळजी नका करू. भीम लोकांचं समर्थन घेऊन शाळा उघडायचं म्हणतोय, पण हे एवढं सोपं नाही. यासाठी लय मोठा लढा लढावा लागन, आणि त्यासाठी भीम अजून लयच लहान आहे. हा, आपल्या जातीचं लोक त्याच्या म्हणण्यानं समर्थन द्यायला येतील बी, पण ही लयच अवघड आहे. आणि जर का नाही आले तर भीम एकटा काय करू शकणार आहे? आत्या, भीम हाय तर माझा भाऊ, पण माझी इच्छा तर अशी आहे की त्यानं बोलवलेलं कुणीच नाही येऊ. भीम आणि आपल्या घरची शांतता परत यावी. जगभराचा लढा फक्त या बाप लेकाला लढायचाय. मला नाही ठावता या समद्याचा शेवट काय होईल. पोरं शिकाय नाही पाठवू शकत. खेळ संपला, शिक्षा बंद. मित्रा, काळजी नको करूस. काही ना काही मार्ग नक्की निघेल. काय मार्ग निघन काहीच समजत नाही आहे. समद्यांचं जे कर्ज आहे ते तर मी नाही फेडू शकत ना. आणि जर कर्ज नाही फेडलं तर कोणी शिकायला बी नाही येणार. आणि मग आपण हा लढा कसा जिंकणार? भीम, मी तर ज्या भीमाला ओळखतो तो इतक्या लवकर निराश नाही होत. वय, अजून नाही तर काय. तो भीम लढतो, संघर्ष करतो. भीमची सुरुवातीपासूनच सवय आहे. जे अयोग्य आहे त्याच्या विरोधात बोलतो आणि सत्याच्या बाजूने उभा राहतो. आणि त्याच्या ह्याच गोष्टी मला खूप आवडतात, कारण तो मला शिकायला सांगतो. बोलणी पण खाल्ली, मार पण खाल्ला, तरी पण मला त्याचं बोलणं समजलं आणि तो नेहमीच बरोबर बोलतो. पण गावकरी सगळे एकत्र आले तर मग एकट्या भीमचं काय होईल? काय माहिती काय होईल, पण मी प्रार्थना करेन जेव्हा त्याच्याकडे काहीच नसेल तेव्हा आपल्या राखीने त्याला जिंकवावं. जेव्हा तो जिंकतो ना, मला खूप छान वाटतं, कारण तो सत्यासाठी लढतो आहे. आणि जेव्हा तो जिंकतो तेव्हा मला वाटतं की मी पण जिंकते आहे, कारण तो आज जे काही बोलतो आहे ते आपल्या जातीसाठी पुढे जाऊन खूप उपयोगी ठरणार आहे. खरं बोलत आहेस माधवी. जात छोटी असो वा मोठी, मुलींची परिस्थिती कायम वंचितासारखी राहिली आहे. आता मलाच बघ ना, माझं लग्न कोणत्या वयात झालं, ज्या वयात मी भावला भावली मधला फरक सांगू शकत नव्हते. अभ्यास पण कुणी करू नाही दिला. जेव्हा पण मी अभ्यासाबद्दल बोलले तेव्हा नेहमी हातात भांडी आणि चूल सांभाळायला दिली. हे सगळं चुकीचं आहे, पण कोण बोलणार? बाबांनी माझा आवाज दाबून टाकला, पण भीमराव माझा आवाज वाढवेल. आता तर मी पण राखी बांधली आहे. आता जर भीमराव त्याच्या ध्येयात जिंकला तर तुझ्यासोबत मी पण जिंकीन. आपण दोघी बहिणी जिंकू. मी तर म्हणते सातारा सोडून दुसरीकडे जावं, तिथे शिकल भीमा. भीमाबाई, दापोलीवरून सातारा आणि सातारावरून आता कुठे? कुठवर चालायचं हे? आपण इथनं कुठेच जायचं नाही. पोरगा इथं राहायची लढाई लढतोय आणि तू इथून जायची गोष्ट करतीस. आव पण बाबा. थांब. ज्यांना ज्यांना लढाईपासून पळण्याचा सल्ला द्यायचा असेल ते इथून जाऊ शकतात. बाबा, एकाच गावामध्ये थोडीच ना आपल्या जातीचे लोक आहेत. तुम्ही आजूबाजूच्या गावांमध्ये जाऊन विचारा, ती पोरं बी शिकायला जात नसतील.
बाबा, मंजुळाताई बरोबर बोलतीये. बाळा, त्या गावात भी कुठला तरी सावकार असेल. तिकडे भी आपल्या जातीतल्या माणसांची हालत तिकडे भी असेल. भीमराव, जर काही मार्ग असला असता ना की जी आग तुझ्या मनात लागली आहे तीच आग सगळ्यांच्या मनात लावली असती, तर मग आपलं काम झालं असतं. राष्ट्र संविधानाचा तूच शिल्पकार, तूच शिल्पकार. समता अन बंधुतेचा तूच सूत्रधार, तूच सूत्रधार. राष्ट्र संविधानाचा तूच शिल्पकार, समता अन बंधुतेचा तूच सूत्रधार. लेखणीस बनविले सशस्त्रधारदार, भेदांवर देशावर करुणी तू प्रहार. आता लागन आग समद्यांच्या मनात. अरे अरे भीम, अरे कुठे चाललास भीमा? अहो तुम्ही थांबा ना, त्याला कुठे चाललाय ह्यो? माहित नाही. अहो तुम्ही बघा ना त्याला. भीमाबाई शांत हो, काळजी नको करूस. काहीतरी विचार करूनच गेला असेल ना. अहो पण बघा ना भीम, अहो बघा तरी तो काही चुकीचं नाही ना करणार त्यो. भीमाबाई, आपला भीम काहीच चुकीचं नाही करणार. आणि जर काही चुकीची गोष्ट केली तर मी त्याला थांबवीन ना. अहो थांबा ना, जा ना तुम्ही. माझ्यावर विश्वास आहे ना? चल बघू आपण. वही चला. राष्ट्र संविधानाचा तूच शिल्पकार, तूच शिल्पकार. समता अन बंधुतेचा तूच सूत्रधार, तूच सूत्रधार. राष्ट्र संविधानाचा तूच शिल्पकार, समता अन बंधुतेचा तूच सूत्रधार. लेखणीस बनविले सशस्त्रधारदार, भेदांवर देशावर करुणी तू प्रहार. साहेब माझा भीमराया, साहेब माझा भीमराया, साहेब माझा भीमराया. ही आग हितच जळत राहील. आनंददादा, बाळादादा, ध्रुव, आपण समदे या गावात आणि आजूबाजूच्या समद्या गावात जाऊन हे सांगूया का त्यांनी त्यांच्या पोरसने शिकाया नाही बी पाठवलं ना तरी 2-2 लाकडं आणून यात टाकत राहावी. आणि हे समजून घ्यावं का ह्या लाकडांचं जळत राहणं आपल्या समाजाच्या इच्छा पेटत राहण्यासारखं आहे. आणि मला ठाव आहे का कुणी बी याला इजू नाही देणार.
हे काय ध्रुव, होळी तर नाही, मग होळी का म्हणून पेटवली आहेस? जात याच होळीत गुरमी जळेल तुमच्या बापजाद्यांची. वाकड्यात बोलू नकोस ध्रुव. मग बोलू नका, जा ना गपचुपात. चला. शेठजी, त्या लोकांनी अंगणात आग लावून कसलं तरी नवीन नाटक सुरू केलंय. अरे त्यात असं काय विशेष आहे मंगेश? 2 बादल्या पाणी टाकून आग भिजवून टाकूया. मग शेठजी, उशीर कंच्या गोष्टीचा. चला की मग. चला. काय तमाशा लावला शाळेच्या बाहेर? दिसत नाहीये, आग जळतीये आणि ही भीमनी पेटवलीये. जोपर्यंत ही जळत राहील एक आशा राहील. मग ही आशा लगेच विझवूया. टाका पाणी मंगेश. लगेच विझवूया. टाका पाणी. गुरुजी, ही एका विद्यार्थ्याने पेटवलेली त्याच्या आशेची आग आहे. हा एक विद्यार्थ्याचा निश्चय आहे, जो त्याचे गुरु असताना कुणीही विझवू शकत नाही. पण तुम्हा लोकांना त्याच्याशी काय घेणं देणं? तुम्हाला तर ना शिक्षणाशी घेणं देणं आहे, ना गुरुशी आणि ना विद्यार्थ्यांशी, आणि नाही गुरु शिष्यांच्या त्या नाताशी घेणं देणं आहे. आणि बहुतेक हे बी नाही समजणार. का गुरुजींचे ओले कपडे तर सुकतील, पण तुम्ही एका गुरुजीच्या प्रतिमेला जे भिजवलंय त्याची किंमत तुमच्या या समाजाला आणि तुमच्यासारखा विचार करणाऱ्याला कधी ना कधी फेडावीच लागन. गुरुजी, तुम्ही घरी जावा आणि जाऊन कापड बदला. नाही भीम, त्या दिवशी जसा तू माझ्या घरून ओल्या कपड्याने गेला होतास, तेव्हा तू म्हणाला होतास की तुझी इच्छा आहे की लोकांनी पाहावं की शिक्षणाच्या विरोधात कोण लोक आहेत, जे त्यांची जिद्द आणि खोट्या अहंकारासाठी, त्यांच्या जिंकण्यासाठी कुठलीही हद्द पार करू शकतात. त्याप्रमाणेच आज मी सुद्धा या ओल्या कपड्यातच राहीन. म्हणजे हा समाज बघेल की समाजात गुरुची किती आणि काय किंमत आहे. परमेश्वर आणि गुरु मध्ये गुरुला मोठं मानणारा हा संपूर्ण समाज कशी गुरुची अवहेलना करतोय. गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देवो महेश्वरः याची इथे कशी चेष्टा केली जाते. कमाल नातं आहे गुरु आणि शिष्याचं. पहिले गुरु भाषण करतो, मग गुरु चुप झाला की शिष्य भाषण द्यायला सुरुवात करतो, आणि तो चुप झाला तर गुरुजी सुरू होतात. वाह वाह वाह, कमाल आहे. बरोबर म्हणताय शेठजी, या लोकांचा आत्मविश्वास भी कमालीचा आहे. इथं आम्ही समजे आहोत आणि हे 1 2 3 फक्त 3. तुम्हाला काय वाटतं, तुम्ही 3 जण मिळून आम्हाला थांबवू शकाल वय? भावांनो, तोंड काय पाहताय, दाखवून द्या या समद्यांना.